नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएससी सीजीएल म्हणजेच कंबाईन ग्रॅज्युएट लेवल भरती 2024 साठी लवकरच लॉन्च होणार आहे किंवा ऍड येणार आहे आणि जवळपास ही एक्झाम तुमची सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होण्याचे चान्सेस आहेत. सो आता जर विचार केला तुमच्याकडे एक साधारणतः 5 ते 6 महिने तुमच्या हातात आहे. सो या 5 महिन्यात 6 महिन्यामध्ये अभ्यासाला वेग वाढवावा लागेल. आणि तुम्हाला माहिती असेल की एसएससीच्या सगळ्या एक्झाम या वर्षापासून मराठीमध्ये होणार आहे. सो तुम्ही जे आतापर्यंत प्रिपरेशन केलं असेल मराठीमध्ये, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही त्याच्या आधारावरती ही एक्झाम देऊ शकता. सो तयारीत राहा, ही मोठ्या प्रमाणात ऍड येणार आहे. सो आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया जाहिरात कधी येणार आहे, जागा किती असणार आहे, कोणकोणती पदे भरली जातात या सीजीएल मधून, पगार किती असतो, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय असते, त्याचबरोबर शारीरिक पात्रता आणि चाचणीचे निकष काय आहे, परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम काय आणि निवड प्रक्रिया कशी असते. थोडक्यात आपण ही सगळी माहिती जाणून घेऊया. पण त्याच्या अगोदर इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्यासाठी तुमच्या बरोबर असते. सो त्यासाठी एसएससीच्या आपण सगळ्याच बॅचेस घेत आहोत. जर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की तुम्हाला मी सजेस्ट करेन आणि गॅरंटी देतो की आपली पूर्ण टीम तुम्हाला एसएससीचा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळं शिकवणार आहे. मॅथ, रिजनिंग, इंग्लिश, मराठी ज्या ज्या ठिकाणी लागतं त्यानुसार ते सगळे लेक्चर तुमचे होत असतात. सो ही पूर्ण टीम याच्यावरती अनालिसिस करत आहे, त्यांच्यावरती अनालिसिस चालू आहे. त्यानुसार युट्यूबला लेक्चर पण आहे, ते लेक्चर पण एकदा बघत जा. त्या लेक्चर तुम्हाला आवडले आणि तुमच्या ज्ञानामध्ये किंवा या एक्झाममध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, पोस्ट मिळू शकता असं वाटत असेल तर नक्की इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि काही शंका असेल खालच्या नंबरवरती कॉल करा. ह्या बॅचेस चालू झालेल्या आहेत, आपण इथे बघू शकतो. आता बघूया बघा ही एक्झाम कधी होणार आहे. तर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे त्यांचं, त्यानुसार सप्टेंबर ऑक्टोबरला ही एक्झाम अपेक्षित आहे, मंथ ऑफ एक्झाम. आणि फॉर्म सुटणार तुमचे 11 जून 2024ला. ही एक्झाम टियर 1 ची असणार, टियर 2 ची एक्झामची डेट नंतर ते डिक्लेअर करणार आहे. सो जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरायचे आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. जागा किती असणार आहे आता त्याचा अंदाज आपण लावणार आहोत. 2022 जर ऍड आपण बघितली तर त्यामध्ये व्हॅकन्सी 20,000 होती आणि 23 ऍड बघितलं तर व्हॅकन्सी 7,500 होते. इन बिटवीन एक अंदाज जरी आपण लावला तर अप टू म्हणेल अप टू 15,000 जागा यायला पाहिजे. बघूया काय येतात, पण अप टू 10,000च्या आसपास तर 100% असणार आहे, पण 15,000 व्हॅकन्सी येण्याची अपेक्षा आहे. कारण मागच्या वर्षी कमी आली होती, ह्या वर्षी जागा वाढतील, 15,000+ येण्याचे चान्सेस यावर्षी आहेत. आता यामध्ये कोणकोणती पदे भरली जातात आणि त्या पदानुसार त्यांना पगार किती आहे आणि त्याची वयोमर्यादा काय आहे. बघा इथे पदवी जवळपास 30 वेगवेगळी पदं भरली जातात. किती? 30 वेगवेगळी पदं आहेत. त्यापैकी असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर अशी पदांची नाव आहे. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ग्रुप बी ची हा पोस्ट आहे. काय ग्रुप बीच्या, आणि एज लिमिट बघा 18 ते 30 वर्षापर्यंत याचं एज लिमिट आहे. याचं शैक्षणिक पात्रता काय ते पुढे मी तुम्हाला सांगतो. ह्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचे सिलेक्शन होतं. बघा डिपार्टमेंट कोणते आहे, इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट अंडर CNAG, सेम हेच डिपार्टमेंट इथे पण आहे. दुसरं असिस्टंट सेक्शन ऑफिसर. बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर यामध्ये सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस मध्ये ग्रुप बी ची पोस्ट आहे आणि वयोमर्यादा 20 ते 30 वर्ष आहे. याप्रमाणे हे सगळे सेम पोस्ट आहे, फक्त डिपार्टमेंट मात्र वेगवेगळे. इंटेलिजन्स ब्युरो आहे, मिनिस्टर ऑफ रेल्वे, मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर आहे, AFHQ आहे, मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अदर मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन आहे. सगळ्या ग्रुप बीच्या पोस्ट आहे. एज मर्यादा 18 ते 30, 20 ते 30, 20 30, 20 30, 18 30, 18 30, त्यानुसार इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. आता ग्रुप सीच्या ज्या पोस्ट आहे त्यामध्ये इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, बघा CBDT ची ही पोस्ट आहे. इन्कम टॅक्स ग्रुप सी ची पोस्ट आहे. 18 ते 30 वयापर्यंत वयोमर्यादा आहे. इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज आहे CBIC मध्ये. त्यानंतर इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर आहे, इन्स्पेक्टर एक्झामिनर आहे. या सगळ्यांची ही ग्रुप बी ची पोस्ट आहे, ही ग्रुप सी ची पोस्ट आहे. 18 ते 30, 18 30 वयोमर्यादा आहे. त्यानंतर असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, AEO म्हणतो आपण, डायरेक्टर ऑफ इन्फोर्समेंट डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, ग्रुप बी ची पोस्ट आहे. 18 ते 30 वयोमर्यादा आहे. सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मध्ये बघा CBI मध्ये सेंट्रल सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे. ग्रुप बी ची पोस्ट आहे. 20 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. खूप चांगली पोस्ट आहे. इन्स्पेक्टर पोस्ट ही ज्या डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, ग्रुप बी ची पोस्ट आहे. 18 ते 30 वयापर्यंत वयोमर्यादा आहे. इन्स्पेक्टर ज्याला आपण सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, ग्रुप बी ची पोस्ट आहे. 18 ते 30 वयोमर्यादा आहे.
त्यानंतर पुढच्या पोस्ट जर बघितल्या तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, हिला पण 18 ते 30 ग्रुप बी ची पोस्ट आहे. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे, ग्रुप बी ची पोस्ट 18 ते 30 वयोमर्यादा आहे. त्यानंतर रिसर्च असिस्टंट नॅशनल ह्युमन राईट कम्युनिकेशन ग्रुप बी ची पोस्ट 18 ते 30 वयोमर्यादा आहे. डिव्हिजनल अकाउंटंट ग्रुप बी ची 18 ते 30 वयोमर्यादा आहे. सब इन्स्पेक्टर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA खूप चांगली पोस्ट ही, यामध्ये ग्रुप बी ची पोस्ट 18 ते 30 वयोमर्यादा आहे. सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यामध्ये ग्रुप बी ची पोस्ट 18 ते 30 वयोमर्यादा आहे. आणि ज्युनियर स्टॅटिस्टिक्स ऑफिसर ग्रुप बी 18 ते 32 वयोमर्यादा आहे. हे सगळे मुद्दे नीट लक्षात घ्या. त्यानंतर ऑडिटरची पोस्ट आहे, ऑफिसर अंडर CNA ची ग्रुप सी ची पोस्ट आहे. ह्या सगळ्या ग्रुप सी च्या पोस्ट आहे बघा. 18 ते 27 वयोमर्यादा आहे. ऑडिटर अकाउंटंट फक्त डिपार्टमेंट मात्र वेगवेगळी आहे. त्यानंतर पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट डिपार्टमेंटल ऑफ मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मध्ये ग्रुप सी ची पोस्ट आहे. ह्या सगळ्या ग्रुप सी च्या पोस्ट आहे. 18-27 वयोमर्यादा आहे. फक्त डिपार्टमेंट तुमच्या वेगळे बघा, हे डिपार्टमेंट फक्त वेगळे आणि पद वेगळे. टॅक्स असिस्टंट आहे, सब इन्स्पेक्टर असे टोटल 36 पद हे CGL मार्फत भरले जातात. सो याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला देईल, डिटेल्स माहिती पण देईल, प्रत्येक पदाची माहिती पण देणार आहे. त्यासाठी तुम्हाला इग्नाइट चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, म्हणजे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे. त्यानंतर एज लिमिट काय, वयोमर्यादा जर आपण बघितली, आता तुम्हाला मी वयोमर्यादा दाखवली, पण इथे पण एकदा वयोमर्यादा लक्षात घ्या. प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याची 1 तारीख ही कन्सिडर केली जाते. ऍड आल्यावर डिक्लेअर होईलच. सो वयोमर्यादा 18 ते 27 पर्यंत होती, 20 ते 30 पर्यंत आहे, 18 ते 30 पर्यंत, 18 ते 32 पर्यंत. तुम्ही आता पाठीमागे बघितली ही सगळी वयोमर्यादा ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी त्या पोस्ट नुसार आहे. आता जे इतर पोस्ट आहे, इतर कॅटेगरी SC ST ला सगळ्या ठिकाणी 5 वर्षांपर्यंत काय एक्सटेन्शन आहे. फॉर एक्झाम्पल 18 ते 27 जर असेल तर तिला 5 वर्ष एक्सटेन्शन म्हणून 32 पर्यंत जाणार आहे. OBC 3 वर्ष वाढेल. त्यानंतर जे दिव्यांग उमेदवार आहे ओपन कॅटेगरी त्यांना 10 वर्ष सवलत आहे. जे OBC दिव्यांग आहे त्यांना 13 वर्ष, SC ST दिव्यांग त्यांना 15 वर्ष आहे. एक सर्व्हिसमॅनची जर रिटायरमेंट झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत सवलत आहे. त्यानंतर डिफेन्स मधले पर्सन 3 वर्ष आहे. डिफेन्स पर्सन डिसॅबिलिटी असेल तर 8 वर्षापर्यंत त्यांना सवलत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असाल तुम्ही तर 40 वर्षापर्यंत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई प्लस तुमचं काय असणार आहे, SC ST कॅटेगरी असेल तर 45 वर्षापर्यंत आहे. विडोज असतील तुम्ही, डिवोर्स झाला असेल तुमचा, किंवा ज्युडिशियली सेपरेट तुम्ही महिला राहत असतील अशा महिलांसाठी 35 वर्षापर्यंत सवलत आहे. आणि त्याच महिला SC ST च्या असतील तर वयाच्या 40 पर्यंत सवलत आहे. सो खूप चांगली संधी या ठिकाणी तुम्हाला वयोमर्यादित पण आहे. शैक्षणिक पात्रता जर बघितली तर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे, पण इसेन्शियल क्वालिफिकेशन जर बघितलं तर बॅचलर म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. ज्यांची पदवी झाली कोणती असू द्या, पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. प्रत्येक काही पदांसाठी, फॉर एक्झाम्पल हे पद आहे असिस्टंट ऑडिट ऑफिसर आहे, असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर आहे, ह्या पदांसाठी फक्त हे इसेन्शियल आहे. मात्र डिझायरेबल जर असेल तर हे पण तुमच्याकडे इतर जे शिक्षण आहे ते असणं गरजेचं असणार आहे. जसं की ते बघितलं चार्टर्ड अकाउंटंट और कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट और कंपनी सेक्रेटरी और मास्टर इन कॉमर्स और मास्टर इन बिझनेस स्टडीज और मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन फायनान्स मध्ये और मास्टर इन बिझनेस इकॉनॉमिक्स यामध्ये शिक्षण असेल तर हे पण ग्राह्य धरलं जाणार आहे. सो लक्षात घ्या, याला जास्त महत्व आहे. हे तर बेसिक पाहिजे तुमचं, पण याला पण इथे या पदासाठी फक्त बरं का, या पदासाठी. अजून एक पद कोणतं आहे, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे. ह्या पदासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री लागणार आहे, प्लस बॅचलर्स और म्हटलं त्यांनी बघा, बॅचलर डिग्री लागणार आहे इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और म्हणजे और इन्स्टिट्यूट विथ ऍटलीस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स ऍट 12th स्टँडर्ड लेवल. 12वीला तुमचं मॅथमॅटिक्स 60% असायला पाहिजे आणि बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी लागणार, डिग्री लागणार आहे. और त्यांनी सांगितलं बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ऍट डिग्री लेवल. म्हणजे डिग्रीला स्टॅटिस्टिक्स असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, किंवा एनी डिग्रीचा विद्यार्थी चालेल, पण त्याला 12वीला मात्र मॅथमॅटिक्स असावं, 60% मार्क्स असावे. म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये 60% मार्क्स त्यांनी घेतलेले असावे, तो विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतो या पदासाठी. अजून पद आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड 2nd, बॅचलर डिग्री लागते इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे हा एक सब्जेक्ट असेल डिग्रीला तर चालेल तुम्हाला, किंवा इन्स्टिट्यूट द कॅन्डिडेट मस्ट हॅव स्टडीज स्टॅटिस्टिक्स ॲज अ सब्जेक्ट इन ऑल द 3 year or
ऑल द 6 सेमिस्टर ऑफ द ग्रॅज्युएशन कोर्स. ग्रॅज्युएशन मध्ये तुमचा हा सब्जेक्ट असेल तर तुम्ही ह्या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट्स, याच्यामध्ये पण बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन तुमचं बॅचलर डिग्री आहे आणि डिझायरेबल त्यांनी सांगितलं मिनिमम 1 year रिसर्च एक्सपिरियन्स इन एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर रेकग्नाइज्ड रिसर्च इन्स्टिट्यूट असेल तर त्याला डिझायरेबल आपण म्हणतो. असेल तर त्याचा एक विचार केला जाणार आहे, त्याचा जास्त विचार केला जाणार आहे. नंतर बाकीच्या उरलेल्या जेवढे पोस्ट आहे ना त्या सगळ्यांना तुमची डिग्री लागते. कोणताही पदवीधर या ठिकाणी उरलेल्या पदांसाठी फॉर्म भरू शकतो. एक 6 पद किंवा 8 पद आहेत ज्यांना फक्त थोडंसं वेगळं इतरही शिक्षण लागतं. मात्र बाकी उरलेल्या पदांसाठी म्हणजे जवळपास 36 पैकी एक साधारणतः म्हणूया आपण 25 ते 28 पदांना एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण जाऊया. ह्या एक्झामची स्कीम कशी आहे तर स्कीम ही 2 टाइप मध्ये एक्झाम होणार आहे. टियर 1 एक्झाम असेल आणि टियर 2 एक्झाम असेल. मग तुम्हाला देत असताना टियर 1 पहिले द्यायची आहे, नंतर टियर 2. आता तुम्हाला मी सांगितलं टियर 1 ची एक्झाम साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणार आहे. टियर 2 त्यानंतर असणार आहे. जे क्वालिफाय होतील विद्यार्थी त्यांना टियर 2 असणार आहे. आता ह्या एक्झाम मध्ये टियर 1 जर आपण बघितली स्कीम ऑफ टियर 1 जी तुमची पहिले होते टियर 1 बरोबर, तिला आपण आपल्या भाषेत पूर्व परीक्षा भरायचं म्हणतो बरोबर. टियर 1 ची एक्झाम मध्ये बघितलं तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे, म्हणजे रिझनिंग सब्जेक्ट तुमचा आहे. जनरल अवेअरनेस जीए, जनरल अवेअरनेस जीएस म्हणूया आपण, त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणूया आपण त्याला, आणि इंग्लिश सब्जेक्ट. हे 4ही सब्जेक्ट 25-25 प्रश्न प्रत्येकी 2 मार्कासाठी म्हणजे 50-50 मार्काचा एक सब्जेक्ट म्हणजे 200 मार्कांचा पेपर आहे. 1 तासामध्ये सोडवायचा आहे. 100 प्रश्न 60 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायची ऑनलाईन एक्झाम आहे, मल्टिपल चॉईस एक्झाम आहे. ही एक्झाम तुमची इंग्लिश हिंदीमध्ये पण होतेच, पण याच्यामध्ये मराठीमध्ये पण होणार आहे या वर्षापासून. हे 2023 नोटिफिकेशन तुमच्या समोर मी घेतलेलं आहे. सो मराठीमध्ये पण होणार आहे. अजून याला निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.50, म्हणजे एक प्रश्न चुकला तर 1 मार्क वजा होणार तुमचा, हे लक्षात घ्या. त्यानंतर टियर 2 एक्झाम. आता टियर 1 मधून टियर 2 ला जाण्यासाठी काही क्वालिफाईंग मार्क लागतात, कसे लागतात पुढे सांगतो. मग टियर 2 एक्झाम कशी होते तर त्यामध्ये बघा पेपर 1 टियर 2 चा पेपर 1 मध्ये काय झालंय, सेशन 1 केलाय 2 hours and 50 minutes चा सेशन 1 आहे. सेशन 1 मध्ये काय मॉड्यूल्स 1 दिलाय मॅथमॅटिक्स आहे, मॉड्यूल्स 2 दिलाय रिझनिंग आहे. म्हणजे मॅथ आणि रिझनिंग असणार आहे. 30 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येकी 3 मार्क 180 मार्कासाठी, म्हणजे 60 प्रश्न 180 मार्कासाठी एका तासात सोडवायचे आहे. दिव्यांग असेल तर 1 तास 20 मिनिटं लागतात. सेशन 2 जर आपण बघितलं तर त्यामध्ये मॉड्यूल 1 इंग्लिश आहे, कॉम्प्रेन्शन आहे. मॉड्यूल 2 मध्ये जनरल अवेअरनेस आहे 45 आणि 25 मार्कासाठी. इंग्लिश 45 आहे, जनरल अवेअरनेस 25 आहे. 70 गुणिले 3 210 मार्कासाठी. टोटल जर बघितले तर 60 आणि 70 प्रश्न आहे बरोबर. 60 प्रश्न आणि 70 प्रश्न असणार आहे. हे तुम्हाला सोडवायचे 1 hours मध्ये. दिव्यांग असेल तर 1 hours 20 मिनिट आहे. 60 आणि 60 120 130 प्रश्न सोडवायचे तुम्हाला एका तासामध्ये. 60 मिनिटांमध्ये 130 प्रश्न तुम्हाला इथे सोडवायचे, लक्षात घ्या. त्यानंतर सेक्शन 3 आपण जर बघितला, सेक्शन 3 त्यामध्ये मॉड्यूल 1 कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल आहे. कम्प्युटर नॉलेज वरती 20 प्रश्न आहे. टोटल 20 प्रश्न 60 मार्कांसाठी 15 मिनिटात तुम्हाला सोडवायचे. आता 15 मिनिटात अजून पण याच्यामध्ये काय दिलंय, डेटा एंट्री ऑफ स्किल टेस्ट फॉर इच मॉड्यूल बरं का. इथे पण मी तुम्हाला सांगितलं इच सेक्शनसाठी, म्हणजे ह्या सेक्शनसाठी किती 1 तास आहे, ह्या सेक्शनसाठी 1 तास आहे. तेच आपण इथे जर बघितलं सेशन 3 मध्ये 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचं बघा. मग इच मॉड्यूल साठी सांगितलंय, म्हणजे सेशन 3 मध्ये पण जर बघितलं ते डेटा एंट्री स्पीड टेस्ट मॉड्यूल आहे. डेटा एंट्री तुमचं स्पीड किती आहे ते चेक केलं जाणार आहे. 1 डेटा एंट्री टास्क असणार आहे. प्रत्येकी 15 मिनिटाला हे आणि 15 मिनिटाला हे असणार आहे. त्यानंतर पेपर 2 आता काही विद्यार्थ्यांसाठीच म्हणजे काही पोस्ट साठीच हे पेपर असणार बघा. पेपर 2 काही पोस्ट साठी, पेपर 1 मात्र कंपल्सरी सगळ्यांना आहे. सगळ्यांना पेपर 1 कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये काय बघितले आपण सब्जेक्ट बघितले 4 सब्जेक्ट, मॅथ, रिझनिंग, जनरल स्टडीज आणि बघितलं आपण इंग्लिश कॉम्प्रेन्शन बरोबर. हे 4 हे कंपल्सरी. आता पेपर 2 काही विद्यार्थ्यांना आहे, कोणाला लागणार आहे हे पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेन. पेपर 2 टियर 2 मध्ये कोणता पेपर कोणासाठी ऍप्लिकेबल आहे. स्टॅटिस्टिक्स लागणार आहे, 100 प्रश्न असणार आहे. प्रत्येकी 2 मार्क 200 मार्कासाठी 2 तासामध्ये सोडवायचा. त्यानंतर पेपर 3 जो असणार आहे जनरल स्टडीज फायनान्स अँड इकॉनॉमिक्स 100 प्रश्न 200 मार्कांसाठी 2 तासामध्ये सोडवायचा. हा कंपल्सरी आहे का, नाही कंपल्सरी दोन्ही पेपर नाही. हा मात्र काय पेपर 1 जो आहे हा काय कंपल्सरी असणार आहे. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं फिजिकल टेस्ट आणि मेडिकल स्टँडर्ड पण असतात आहे. म्हणजे कोणत्या पदासाठी इथे दाखल बघा, इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज, इन्स्पेक्टर एक्झामाइन सीबीआयसी मध्ये, इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर सीबीआयसी मध्ये, इन्स्पेक्टर सीबीएन मध्ये, सब इन्स्पेक्टर सीबीएन मध्ये, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर इन एनसीबी मध्ये, सब इन्स्पेक्टर सीबीआय मध्ये, सब इन्स्पेक्टर एनआय मध्ये. यामध्ये फिजिकल स्टँडर्ड आणि मेडिकल स्टँडर्ड बघितले जातात. फिजिकल स्टँडर्ड मेडिकल स्टँडर्ड काय आहेत
तर ते मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगेल, सेपरेट सांगतो तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड काय असतं. इथे आपण जाणून घेऊया आपण काय मोड ऑफ सिलेक्शन कसं आहे. बघा इथे टियर 1 ला तुम्हाला प्रत्येकाला ओपन कॅटेगरी असेल 30% मार्क कमीत कमी पडले पाहिजे, ओबीसी ईडब्ल्यूएस ला 25% आणि ऑल अदर कॅटेगरीला 20% मार्क पडलेच पाहिजे. हे तुमचं बेसिक रिक्वायरमेंट आहे, म्हणजे क्वालिफाईंग आहे. हे मार्क पडल्यानंतर मग तुमचा विचार केला जाईल मेरिटसाठी. त्यानंतर पेपर 1चं बघा सेशन 1, सेशन 2 आणि मॉड्यूल 1 ऑफ द पेपर, सेक्शन 3 ऑफ पेपर 1 यांना सुद्धा म्हणजे टियर 2 मध्ये यांना सुद्धा पेपर 1च्या या सेशनला आणि मॉड्यूल्सला तुम्हाला एवढे मार्क पडले तर मेरिटसाठी विचार केला जाणार आहे. आणि पेपर 2 आणि पेपर 3 ऑफ द टियर 2 एक्झामिनेशन त्यांना सुद्धा हे मार्क कंपल्सरी लागणार आहे. बरोबर. आता इथे टायपिंगची टेस्ट आणि कम्प्युटरची टेस्ट आहे ते जर सोडलं तर बाकी सगळ्यांना तुम्हाला एवढे कमीत कमी मार्क लागतील. तर सिलेक्शन होत असताना तुमचं कसं होतं तर बघा टियर 1 मधून टियर 2 ला जाण्यासाठी तुम्हाला मिनिमम जे मार्क तुम्हाला आता सांगितले ते मार्क पडले तर तुमचं मेरिट थ्रो सिलेक्शन कुठे होत आहे टियर 2 ला होतं. टियर 2 ला पण तुम्हाला जर मार्क पडले जे तुम्हाला मी सांगितले तर त्यानंतर तुमचं मेरिट थ्रो सिलेक्शन होत आहे फिजिकल स्टँडर्ड आणि फिजिकल टेस्ट साठी. मग ह्या दोन्ही ज्या डिपार्टमेंटला किंवा ज्या पोस्टला रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुमचं इथे फिजिकल स्टँडर्ड फिजिकल टेस्ट होते आणि मग फायनल तुमचं सिलेक्शन होतंय, म्हणजे लिस्ट लागते डीव्ही साठी. डीव्हीची लिस्ट झाली तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं. आता या बद्दल म्हणजे फिजिकल स्टँडर्ड बद्दल वगैरे सेपरेट लेक्चर मी तुम्हाला घेतो. त्यानंतर निवड प्रक्रियाबद्दल पण सेपरेट लेक्चर घेतो. पण इथे लक्षात घ्या की मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट इन टियर 2. टियर 2च्या परफॉर्मन्स वरतीच तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं. टियर 1 ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे, तिच्या मार्क विचारात घेतले जात नाही. आता जसं सांगितलंय स्कोर इन टियर 1 कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे. विल बी शॉर्टलिस्ट कॅटेगरी वाईज टू अपेअर इन टियर 2, म्हणजे टियर 1 मधून टियर 2 जाण्यासाठी फक्त शॉर्टलिस्ट होणार आहे, बाकी याचे मार्क पकडले जात नाही. अशा पद्धतीने थोडक्यामध्ये सीजीएलची माहिती मी तुम्हाला दिली. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे सीजीएल किंवा एसएससीच्या अंतर्गत जेवढ्याही पोस्ट आहे सगळ्यांची डिटेल माहिती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मिळणार. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि इग्नाइट अकॅडमीकडनं एसएससीच्या बॅचेस आपण चालू केलाय. लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल खायच्या नंबरवरती कॉल करा. इतर माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.